नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तुम्ही जर लेबर कार्ड बनवलेला असेल आणि तुम्ही आता गृह उपयोगी वस्तुसंच मागणी आज भरण्याचा प्रयत्न करत असाल तर 100% तुमचे प्रयत्नाला यश मिळेल। तुम्ही hikit.mahaboc.in च्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमचा इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। जे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल ते नंबर इथे टाकून घ्या। रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला गृह उपयोगी वस्तुसंचसाठी एक OTP येईल। सेंड OTP वरती क्लिक करून तुमचा रजिस्ट्रेशन OTP टाकून व्हेरीफाय OTP करून तुमचा अपॉइंटमेंट बुक करू शकता। तर मित्रांनो, हे अपॉइंटमेंट बुक करण्याची वेबसाईट किती दिवस सुरू राहणार आहे ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती याच्याबद्दल सांगणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर योजना हब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन बटन दाबवा, कारण तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बांधकाम कामगार लेबर कार्डच्या रिलेटेड मिळणार आहे। तर सर्वप्रथम स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मुंबई 22 ऑगस्ट 2025 हे परिपत्रक आहे। मित्रांनो, जेव्हा बांधकाम कामगारांसाठी गृह उपयोगी वस्तुसंच मागणी सुरू करण्यात आलेला आहे तेव्हा हे परिपत्रक आला होता आणि हे परिपत्रक महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगार जे ऑफिस आहेत त्यांना लागू आहे। आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला अशी सांगणार आहे की बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तुसंच मागणीची जी वेबसाईट आहे किती दिवस सुरू राहणार आहे। कारण पहिले जेव्हा जुलै महिन्यामध्ये वेबसाईट सुरू झाली होती त्याची काही नोटिफिकेशन परिपत्रक आला नव्हता, मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा वेबसाईट सुरू झाली 22 तारखेला तेव्हापासून गृह उपयोगी वस्तुसंचासाठी एक परिपत्रक सुद्धा आलेला आहे। ते परिपत्रकमध्ये इथे स्क्रीनवरती पाहू शकता। सर्व वितरण केंद्राकरिता दिनांक 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत दिनांक शासकीय सुट्ट्या वगळून खुले ठेवण्यात आली आहेत। आवश्यकतेनुसार यामध्ये वाढ करण्यात येईल। जे तुमची वितरण आहे, जे तुम्ही अपॉइंटमेंट घेतल्यानंतर गृह उपयोगी वस्तुसंच मागणी आज भरण्याची जी वेबसाईट आहे 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत हे सुरू राहणार आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर याच्यामध्ये आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येईल असंही सांगण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, बांधकाम कामगारांची संख्या 58 लाख आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। सध्या ही संख्या वाढलेली असू शकते। तर मित्रांनो, सध्या तुम्ही जर अपॉइंटमेंट घेतला नसेल तर आजच आपला अपॉइंटमेंट निश्चित करा आणि गृह उपयोगी वस्तुसंचसाठी फॉर्म अपॉइंटमेंट करून प्रिंट घ्या आणि ज्या दिवशी तुमचा अपॉइंटमेंट असेल त्या दिवशी जाऊन गृह उपयोगी वस्तुसंच KYC करून घ्या। उपरोक्त प्रमाण प्राप्त होणाऱ्या अर्जानुसार बांधकाम कामगाराचे बोटाचे ठसे, बायोमेट्रिक व छायाचित्र ऑनलाईन फोटो घेऊन त्यांना गृह उपयोगी वस्तुसंच ताब्यात देऊन लेखी पोच घेण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे। मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत गृह उपयोगी वस्तुसंच मागणी याचा फॉर्म भरलेला नसेल तर आजच आपला फॉर्म भरून गृह उपयोगी वस्तुसंच घ्या। आणि तुम्हाला जर संच मिळालेला असेल तर कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमचं काही क्वेश्चन असेल या बाबतीत आम्हाला कॉमेंट करू शकता, त्याचा रिप्लाय आम्ही देण्याचा प्रयत्न करू। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।